सेकंडवरती ऋतिक पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मनीष टू ऋतिक. पहिलाच बॉल, चांगला फटका. या ठिकाणी चेंडू जाणार सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉलवरती मनीषचं स्वागत ऋतिकच्या माध्यमातून या षटकाराने झालंय. धावसंख्येला सुरुवात होताना पाहायला मिळते. 6 धावा दाखल लागल्यात. ऋतिक पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती सज्ज झालाय. आपण पाहतोय पॉवर प्लेचं कोणतेही षटक नसणार आहे. मनीष गोलंदाजी मार्कवरती षटकातील पुढील चेंडू. चांगला चेंडू आहे परंतु पंच नाखुश. पंचांनी वाईडचा इशारा केलाय. जय मल्हार अलिबाग, आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आमच्याकडे आपण उपस्थिती नोंदवायची आहे. आपण कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला होता. तर जय मल्हार अलिबाग आपण उपस्थित असाल, मृणाल वर्सोलकर अँड टीम आपल्यापैकी कोणतरी एक जर आमच्यापर्यंत आलात तर बरं होईल. जाऊया मैदानात. मनीष मोकल गोलंदाजी करतोय. षटकातील पुढील चेंडू ऋतिकसाठी. अकोटप्पाचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळणार आहे. स्ट्राइक रोटेट होते. आपण पाहिलं तर एका धावे निश्चित. धावसंख्या 8 धावा. 8 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 8 धावा दाखल लागल्यात. चेतन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. बघूया चेतनची कामगिरी कशा पद्धतीने होईल. या सामन्याचा विचार केला तर YGS वरवटणे संघाने आपली सलामीची जोडी बदलली. मागचे 2 सामने जर बघितले असाल द्वारकानाथ ओपनिंगला यायचा, पण आता तो मागे राहिलाय. पुढचा चेंडू अगदी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 30 तर्रा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात मिळते यश. अगदी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव आलाय. धावसंख्या पाहतोय आपण या निर्धाव चेंडूनी 8 धावा. 8 धावा दाखल लागल्यात. ही संपूर्ण स्पर्धा अगदी YouTube वरती लाईव्ह सुद्धा आहे. JT स्पोर्ट्स यांच्या वतीने ही स्पर्धा YouTube वरती लाईव्ह पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतोय. पुढील चेंडू. अकोटप्पाचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे डीप स्क्वेअर लेगला चेंडू येतोय. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय घोषित परिसरामध्ये. तिथे एक धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 9 धावा. 9 धावा दाखल लागल्यात. आपण पाहिलं तर मनीष मोकल गोलंदाजी मार्कवरती आहे आणि पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत केल्यानंतर त्याची गोलंदाजी बहरात येताना पाहायला मिळते. त्यांनी कमबॅक जरूर केलेला आहे. पहिला 6 खाल्ल्यानंतर बाकीचे पुढचे चेंडू चांगले टाकलेत. बघूया पुढील चेंडू. मनीष. अकोटप्पाचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाचा एक जबरदस्त झेल. मॅरेथॉन कॅच, रनिंग कॅच पाहायला मिळते. पहिला फलंदाज बाद होऊन परतलाय. आपण जर पाहिलं तर चेतन या ठिकाणी बाद होऊन परतला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सुशील मैदानावरती आलाय. बघूया सुशीलची कामगिरी मैदानावरती कशा पद्धतीने होईल. आपण जर पाहिलं तर मनीष मोकलने आपल्या स्वतःसाठी पहिली सफलता मिळवली आणि आपल्या टीमच्या साठी सुद्धा एक पहिली सफलता. बघूया षटकातील पुढील चेंडू. षटकातील अंतिम चेंडू आहे. मनीष टू सुशील. फुलटॉस बॉल, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जर पाहिला तर लोवल फुलटॉस होता. तिथे एक धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 षटक पूर्ण, 1 गडी बाद, 10 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा दाखल लागल्यात. इथे प्रथम फलंदाजी करत असताना YGS वरवटणे संघ पाहायला मिळतोय.
पहिल्या षटकामध्ये मनीष मोकलने 10 धावा खर्च केल्यात आणि दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज प्रफुल्ल पाटील. सीमारेषवरती पाहतोय आपण प्रसाद पाटील आपल्या एक अनुभवी खेळाडू क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळतात आणि त्यांचे योगदान खऱ्या अर्थानं या हाशिवरे संघाला खूप मोलाचं आहे. नेहमीच दरवर्षी सातत्याने ते काम करत असतात या संघासाठी. त्यांची बॅटिंग बघण्यासारखी असते. बघूया प्रफुल्ल पाटील गोलंदाजी मार्कवरती आलाय. षटकातील पहिला चेंडू, पहिलाच बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. प्रसाद पाटीलने पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट डाऊन. फलंदाज या ठिकाणी माघारी परतलाय. आपण जर पाहिलं तर दोन्ही सलामीवीर आता तंबूत परतलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आत द्वारकानाथ. एक अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय YGS संघाकडून. द्वारकानाथ, बघूया या मैदानावरती त्याची कामगिरी कशा पद्धतीने होईल. एक महत्वाचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होणार आहे आणि या क्वालिफाईंगच्या सामन्यामध्ये द्वारकानाथला चांगली बॅटिंग करून दाखवावी लागेल. मनीष मोकलच्या गोलंदाजीनंतर आपण जर पाहिलं तर प्रफुल्लची कामगिरी सुद्धा चांगली आहे. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता प्राप्त केली. बघूया प्रफुल्ल पाटील कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. त्याचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज डावखोरे हाताचा बॅटर द्वारकानाथ. चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. रनआउटचा चान्स. त्या ठिकाणी फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाले. नियम चुकलाय. एक धाव मिळाले. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळतात. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण जर पाहिलं तर 3 षटकांचा हा क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला हाशिवरे संघ आणि दुसऱ्या बाजूला YGS संघ. बघूया षटकातील पुढील चेंडू. गोलंदाज प्रफुल्ल पाटील. यावेळेला चांगला फटका समोरच्या दिशेला V शेप मध्ये खेळून काढलाय. तिथे गचाळ क्षेत्ररक्षण. खडताल पुलाच्या खालून चेंडू फरार. त्या ठिकाणी चौकार आलाय. थोडस गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूवरती जर क्षेत्ररक्षक पोहोचला असता तर पोहोचलेलाच होता, पण त्याच्या हातातून चेंडू निसटलाय आणि 4 धावा मिळाल्यात. धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या 15 धावा. फुलटॉस बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चांगला आहे, परंतु चेंडू गेलाय तिथे घोषित परिसरामध्ये. 1 धाव मिळणार आहे. डिक्लेअर झोन मध्ये घोषित परिसरामध्ये 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 16 धावा. प्रफुल्ल पाटील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. हाशिवरेचा बायकर मॅन. बघूया षटकातील पुढील चेंडू. अकोटप्प्याचा बॉल. तिथे चेंडू अडवला जातोय. 38 सर्कल मध्ये आपण जर पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेगला तिथे शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. कोणती धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. प्रफुल्ल पाटील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. समोर नवीन फलंदाज सुशील. चांगला फटका, पण यावेळेला फटका बसलाय. मनीष मोकल चेंडू खाली. एक सोप्पा झेल. फलंदाज सुशील बॅक टू द पॅव्हिलियन.
कारण त्या गाडीवरती रिफ्लेक्शन पडून या ठिकाणी सूर्यकिरणे येतात आणि खेळाडूंना त्रास होतोय, त्यामुळे ती फोर व्हीलर ती हलवायची आहे. जो कोण मालक असेल त्यांनी ती फोर व्हीलर त्या ठिकाणी हलवायची आहे. जाऊया मैदानात जिथे यावेळेस द्वारकानाथचा फटका चेंडूवरती विकेट मिळणार का? यस, विकेट. फलंदाज द्वारकानाथ गुड मॉर्निंग. अरे मला पण असा मी हॅलो थांब 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 हॅलो कॅच घेतली नाही आहे पोराने लय भारी पण कधी उलट बोलू पण नाही अजून परत आज दारू पितय काही मूत पितय ते माझ्या गाईची माझ्या आयुष्यात ती कधी क्रिकेट म्हणून मी माझा बापूस कधी खेळला नाही मी खेळलो. धन्यवाद. आपण जाऊया मैदानात जिथे सामना रंगलाय. एक क्वार्टर फायनलचा महत्वपूर्ण सामना. नवीन फलंदाज आलाय मनीष. स्लोवर वन चेंडू तिथे फटका बसलाय. चेंडू हवेत. गोलंदाज स्वतः कॅच घेतलाय. फलंदाज आणखीन एक बाद. विकेट डाऊन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहताना मिळतोय. या ठिकाणी नयन आलाय. बघूया हॅट्रिक चेंडूचा सामना करेल या ठिकाणी गोलंदाज परेश हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. आपण जर पाहिलं तर हॅट्रिक्स या सामन्यांमध्ये या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये झालेले आहेत. कदाचित 2 हॅट्रिक्स आपल्या या स्पर्धेमध्ये आलेल्या आहेत. आणखीन एक हॅट्रिक जर आली तर गोलंदाजाचं कौतुक मानावं लागेल. परेश ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल त्या ठिकाणी रनआउटची संधी आहे आणि फलंदाज बाद. टीम हॅट्रिक पाहायला मिळते. सहा फलंदाज या ठिकाणी माघारी परतलेत. 6 गडी बाद 16 अशी धावसंख्या YGS संघाची पाहायला मिळते. बघूया षटकातील पुढील चेंडू. परेश बॉलिंग मार्क वरती आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा फलंदाजांना चकवण्याचं काम गोलंदाज परेशच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव आलाय. बघूया परेश षटकातील पुढील चेंडू घेऊन समोर फलंदाज कोण आहे. चांगला फटका आडव्या बॅटने चेंडूला पाठवलं जात आहे. सीमारेषा पार षटकार.
पाहतोय आपण पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 धावा धापलकरती लागल्यात. 22 धावा धापलकरती लागल्यात. 22 धावा धापलकरती लागल्यात आणि 23 धावांचं टार्गेट आहे. 23 टू विन, 23 रन्स टू विन. रोहन टेमकर याचं स्वागत केलं जाते. रोहन टेमकर व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. जाऊया मैदानात. इथे पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती संपला आहे आणि पहिल्या सत्राच्या खेळानंतर टार्गेट या ठिकाणी सेट केलंय ते 23 धावांचं. सलामीची जोडी प्रसाद आणि प्रफुल्ल पाटील ब्रदर्स. प्रसाद पाटील आणि प्रफुल्ल पाटील पाळताना भेटतात. गोलंदाजीसाठी पहिला गोलंदाज झालाय आणि त्याने पहिला चेंडू जर पाहिला तर डाऊन द लेग साइड वाईडचा इशारा आलाय. धावसंख्येला इथे सुरुवात झाले. 1 धाव त्या फलकावरती लागले. श्रवण गोलंदाजी मार्कवरती आहे. श्रवणची गोलंदाजी आज महत्वाची असणार कारण धावसंख्या कमी आहे आणि त्याला चांगले टप्प्यावरती चेंडू टाकावे लागणार. पुढे चेंडू फुल टॉस बॉल होता. यावेळेला जर चेंडू निर्धाव आलाय. धावसंख्येत कोणताही बदल नाहीये. प्रसाद पाटील स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. बघूया षटकातील पुढील चेंडू. प्रसादचा एक चांगला फटका. त्या ठिकाणी क्षेत्र आपण जर पाहिलं तर घोषित परिसर आहे. तिथे 1 धाव मिळणार आहे. धावसंख्येत 1 ची भर. धावसंख्या 2 धावा. पहिलं षटक मैदानावरती सुरू आहे. प्रसाद पाटील आणि प्रफुल्ल पाटील ही जोडी मैदानावरती आहे आणि प्रसाद पाटीलने जर पाहिलं तर 2 धावा त्या फलकावरती लागल्यात. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून नेहमीच होत असते. या संघामध्ये जर पाहिलं तर काही अनुभवी खेळाडू आहेत. त्यामध्ये जर पाहिलं तर प्रसाद पाटील आहे, प्रफुल्ल पाटील आहे, मनीष मोकल आहे. असे बरेचसे अनुभवी खेळाडू या हशिवरे संघाच्या बाजूने आहेत. बघूया कोणता संघ या ठिकाणी क्वालिफाय होणार. 2 धावा दापलकरती लागल्यात. पुन्हा एकदा प्रसाद स्ट्राईक एंड वरती सज्ज झालाय. षटकातील पुढील चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू हवेत. आहा काय घडलं. फटका या ठिकाणी खराब होता पण तो झेल सुटलाय आणि जीवनदान मिळतंय ते प्रसाद पाटीलला. प्रसाद पाटीलला जीवनदान देणं म्हणजे घरातल्या आलेल्या आनंदाला परतवणं. जो आनंद होता त्याला संपवणं म्हणजे प्रसाद पाटीलचा झेल सोडणं. प्रसाद पाटील बघूया या जीवनदानाचा फायदा कशा पद्धतीने घेईल.
दर्शन मयेकर, त्याचप्रमाणे सिद्धार्थ पाटील, निहाल चवरकर, अक्षय अतिश चवरकर यांच्या माध्यमातून 3 दिवस लागोपाठ आम्हाला जेवणाची जी व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झाले. तर मंडळाच्या वतीने मी तुमचं आभार अभिनंदन व्यक्त करीन. दर्शन मयेकर, सिद्धार्थ पाटील, निहाल चवरकर, अक्षय अतिश चवरकर यांच्या माध्यमातून आम्हाला जेवणाची व्यवस्था आपण केली त्याबद्दल तुमचे आभार. जाऊया मैदानात. प्रसाद पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आहे. षटकातील पुढील चेंडू स्लोवर वन चेंडू होता. तिथे आपण पाहिलं तर चोरटी धाव खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न आलाय सक्सेसफुल, यशस्वी ठरलाय. एक धाव मिळाले. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या 5 धावा. 5 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 5 धावा धापलकावरती लागल्यात. प्रफुल्ल पाटील स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. बघूया षटकातील पुढील चेंडू प्रफुल्ल साठी. प्रफुल्ल ठोकतोय मोठा फटका. त्या ठिकाणी क्षेत्र रिकामी आहे आणि त्या क्षेत्रामधून चेंडू फरार होणार नाही आहे आणि क्षेत्ररक्षकाचा एक चांगला झेल. प्रफुल्ल बॅक टू द पॅव्हिलियन. येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. एक महत्वपूर्ण सामना तुम्ही पाहताय. अगदी क्वार्टर फायनलचा सामना. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल आणि अंतिम 3 मध्ये प्रवेश करेल. माऊली 11 वर्सोरी, जय मल्हार अलिबाग दोन्ही संघाचे कर्णधार आपण व्यासपीठाकडे यायचंय. थोड्याच वेळात ही मॅच संपल्यानंतर आपल्याला चिठ्ठ्यांचा कार्यक्रम करायचा आहे. तर दोन्ही संघाचे कर्णधार जय मल्हार अलिबाग, माऊली वर्सोली दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित असतील. तर आपण व्यासपीठावर येऊन बसून घ्यायचंय. क्वार्टर फायनलचा हा अंतिम सामना मैदानावरती रंगलाय. एका बाजूला आरोई स्पोर्ट्स हाशिवरे आणि दुसऱ्या बाजूला YGS वरवटणे. प्रसाद पाटील स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. ऋतिक गोलंदाजसाठी आलाय. बघूया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. ऋतिक टू प्रसाद. प्रसाद ठोकतोय मोठा फटका. चेंडूला मिळते भरारी. चेंडू पाठवला जातोय सीमारेषा पार. प्रसादच्या बॅट मधून पहिला षटकार. निश्चित धावसंख्या 11 धावा. बघूया पुढील चेंडू प्रसाद साठी. स्लोवर वन बॉल पिक केलाय आणि पाठवले कॉमेंट्री बॉक्सला. मानवंदना देणारा प्रसादच्या बॅट मधून षटकार. या 6 धावेनिशी धावसंख्या 17 धावा. चांगला चेंडू आहे. या ठिकाणी एक धाव मिळणार आहे. आपण पाहतोय व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय शैलेश राम पाटील पंचायत समिती सदस्य यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. देवेंद्र तावडे यांचं सुद्धा या व्यासपीठावरती आगमन झाले. मी आमंत्रित करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रसाद पाटीलचा हा फटका अगदी मागच्या दिशेला पाहायला मिळाला. धावसंख्येत 1 ची भर. धावसंख्या 20 धावा. 3 धावांची गरज. हा शिवरे संघ अंतिम 3 मध्ये प्रवेश करणार. नक्कीच 3 धावांची गरज आहे. प्रसाद पाटील ऑन स्ट्राईक. त्याच्या बॅट मधून एखादा विनिंग स्ट्रोक पाहायला मिळणार का? आपल्याला पाहायला मिळेल.
3 धावांची गरज आहे. हा शिवरे संघ या ठिकाणी अगदी या आजच्या दिवसामध्ये चांगल्या कामगिरी करून 3 धावांची गरज आहे. बघूया काय घडणार. यावेळेला प्रसादच्या बॅट मधून मोठा फटका, विनिंग स्ट्रोक, सामना जिंकलाय आरोही स्पोर्ट्स हा शिवरे संघाने. अभिनंदन. माऊली वर्सोली, जयमाला राणीबाग आणि आरोही स्पोर्ट्स हा शिवरे तिन्ही संघाचे कर्णधार चिठ्ठ्यांसाठी आपण व्यासपीठाकडे यायचंय. आणि या सामन्यातील सामनावीर नो डाऊट